देव न्यायाधीश आहेत आणि संत हे वकिलाचं काम करतात. आणि वकिलाचं काम एकच, कसाही आरोप असू द्या, किती मोठा गुन्हा असू द्या, अलगद बाजूला काढण्याचं काम कोणाचं? सांगू एक उदाहरण सांगू ना. बर, एक शेतकरी कांदे विकायला मार्केटला गेला. इकडे कांदे होतात का? बर, कांदे घेऊन मार्केटला गेला. ऐका बरं, कांदे विकायला जुना काळ बैलगाडीमध्ये कांदे भरले आणि मार्केटला विकायला गेला. दररोज जायचा. एक दिवस प्रसंग असा घडला का जायला उशीर झाला आणि निलाव संपून गेले. सगळे शेतकरी परतले आणि हा मार्केटमध्ये पोहोचला. आता कोण माल घेणार याचा? तेवढ्यात एक व्यापारी रस्त्याने येत होता. त्यांनी सांगितलं, दादा निलाव तर संपून गेले, एक काम करता का, कालच्या भावामध्ये देता का, लगेच खळ्यावर जाऊ द्या. म्हटले चालेल. काल काय भाव गेले? म्हटले 1000 रुपये क्विंटल. कांदे किती होते काल? म्हटले 7 क्विंटल. किती रुपये झाले? 7000 रुपये. व्यापारी दादा म्हटला, बाबा शेतकरी दादा, काल ज्या भावात कांदे विकले ना, त्या भावामध्ये देत असाल तर लगेच जाऊ द्या आपल्या खळ्यावरती. म्हटले चालेल. घरी नेण्यापेक्षा कालच्या भावामध्ये दिलेले परवडतील. एवढ्या लांबून आलो म्हणून त्या शेतकरी दादाने त्या व्यापाऱ्याच्या खळ्यावर नेले. 7 क्विंटल कांदे गाडीमध्ये, बैलगाडीमध्ये. त्या व्यापाऱ्यांनी पट्टी बनवली. पट्टी कळती का? भाव किती क्विंटल, काय भाव, किती रुपये झाले. एका कोपऱ्यामध्ये शेतकऱ्याची सही, एका कोपऱ्यामध्ये व्यापाऱ्याची सही, अशी पट्टी बनवली जाते. पट्टी बनवताना त्या व्यापाऱ्यांनी पट्टी अशी बनवली, 7000 रुपयाला गाडी. सरळ मोजायचंच नाही, कालचा भाव ना, कालचे कांदे. पट्टी काय बनवली? 7000 रुपयाला गाडी. पट्टी बनवली, दोघांच्या सह्या झाल्या पट्टीवर आणि पैसे घेतले आणि पट्टी घेतली. शेतकऱ्याच्या ताब्यात दिली 7000 रुपये आणि पट्टी. आणि व्यापारी म्हटला, आता उतर खाली गाडीच्या. काय म्हटला? गाडीच्या खाली उतर आता. म्हटले का बरं? शेतकरी म्हटला, का बरं उतर? कांदे कुठं खाली करायचे? म्हटले कांदे बिंदे नाही, पट्टी बघ, पट्टीवर काय लिहिलं? 7000 रुपयाला गाडी. शेतकरी म्हटलं, मला फसवलं काय नाही यांनी कांदे लिहायचे तर गाडीच लिहून घेतली. आता काय करायचं? 7000 रुपये नुसते कांदे जात होते, यांनी बैल गाडी सगळं पूर्णची पूर्ण गाडीच लिहून घेतली. मग त्याला आठवण झाली, आता याच्यातून एकच जण आपल्याला सोडवेल. कोण? वकील. गेला, पळत गेला, वकिलाची भेट घेतली. वकील साहेब, मला एका व्यापाऱ्याने फसवलं, सर्व हकीकत सांगितली. वकील म्हटला, काळजी करू नका, मी सांगल तसं करा. पट्टी घेतली, वकिलांनी पाहिली आणि एका हातामध्ये पट्टी, एका हातामध्ये शेतकऱ्याला घेऊन तो वकील व्यापाऱ्याच्या खळ्यावर मार्केटमध्ये गेला. व्यापारी दादा, अरे निसर्ग तर फसवतो शेतकऱ्याला, व्यापारी फसवतो, सरकारही फसवते, खाणारे फसवतात. त्या शेतकऱ्यांनी करायचं काय? जगायचं का मरायचं? आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं लिहून घेता. म्हटले ते मला बाकीचं माहिती नाही, कोर्टामध्ये जाऊन केस लावा. म्हटले बघा, कोर्टामध्ये गेलं तर तुम्हाला जड पडेल. व्यापारी दादा, इथंच मिटून टाकू आपण. पट्टी बनवली बघा, एका पट्टीवर काय लिहिलेलं आहे? 7000 रुपयाला गाडी. खाली शेतकऱ्याची सही आहेत, माझी सही आहेत, आणि तो पिलेला नव्हता. मग त्या वकिलाने पट्टी डोळ्यासमोर धरली, पाहिलं. म्हटलं, व्यापारी दादा, तुमचं बरोबरच आहे, पण तुमच्याकडून एक चूक घडली. 7000 रुपयाला गाडी लिहिली, पण त्याच्यामध्ये कांदा शब्द कुठं दिसत? पट्टीवर काय लिहिलं? गाडी. कांदा शब्द कुठंच लिहिला? शेतकरी दादा, बैलगाडी झुंपा, दुसऱ्या खळ्यावर कांदे विका आणि ती बैलगाडी इथं आणा. गाडी झुंपली, दुसऱ्या खळ्यावर कांदे विकले 7000 रुपयाला. ते पैसे घेतले, खिशामध्ये घातले. पहिले 7, आताचे 7 किती झाले? 14000 रुपये खिशात आले. बैलगाडी घेऊन तो पहिल्या व्यापारी जवळ आला. वकील साहेब म्हटले, का व्यापारी दादा, तुम्ही 7000 रुपयाला गाडी लिहिली
पण त्याच्यामध्ये बैल शब्द कुठं दिसत? काय म्हटला तो? बैल शब्द कुठं दिसत? शेतकरी दादा सोडा बैल जाऊ द्या घरी. सोडले ना बैल, नेले घरी, पुन्हा व्यापाऱ्याजवळ हजर. वकील म्हटला शेतकरी दादा, व्यापारी दादा, तुम्ही 7,000 रुपयाला गाडी लिहिली, पण साठी कळते ना, सांगाडा तो काही शब्द त्याच्यात दिसत? खोलसाठी जाऊ दे घरी, खोललीसाठी नेली घरी. वकील म्हटला व्यापारी दादा, तुम्ही 7,000 रुपयाला गाडी लिहिली, पण त्याच्यामध्ये जू शब्द काय कुठं दिसत? जू कळतं ना? जू कळतं का? खोल जू, ने घरी. 7,000 रुपयाला गाडी. वकील म्हटला पण व्यापारी दादा याच्यामध्ये चाक शब्द दिसत नाही, खोल चाक, ने घरी. सगळी गाडी खोलून घरी नेली. व्यापाऱ्याला शिवळ सुद्धा ठेवलं. शिवळ कळतं ना, ते बैलांच्या बाजूला खोचण्याचं. हे कोणामुळे घडलं? वकिलामुळे. तसं आपल्या जीवनामध्ये असंख्य पाप असू द्या, आपले जीवन कसंही असू द्या, माऊली ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, माऊली म्हणतात इथून मागे काय घडलं ते सोडून द्या. आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमचे अवधारी. भागवतामध्ये 2 भक्त होतं, अजामिळ आणि जड भरत राजा. जड भरत राजाने आयुष्यभर पुण्य केलं, आयुष्यभर नामस्मरण केलं, पण हरणाच्या गर्भात जावं लागलं. कारण मृत्यू समयी चिंतन यायला पाहिजे तर त्या हरणाचं पाडस आलं. अजामिळाने आयुष्यभर पाप केलं. एका मुलाचं नाव नारायण होतं. मरता मरता नारायणा धाव, आणि अशात मृत्यू झाला. आलं ना वैकुंठातून विमान. म्हणून माऊली लिहितात, आधी जरी दुराचारी, पण प्रायश्चित्त असेल, तळमळ असेल, भगवत प्राप्तीची तळमळ असेल, तळमळ तुकाराम महाराजांना विचारा. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ममै वंशो जीवलोके गीतेमध्ये आहेत. भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना, हे सर्वची सर्व जीवात्मे भगवान परमात्म्याचे अंश आहेत, पण इथं येऊन दुःख भोगतात, इथं येऊन दुःखी होतात. अंश कसा आहे? भगवान परमात्मा कसा आहे? सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. रूप ऐसा तुझा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारे गातो, माझ्या पांडुरंगा सारे गातो, माझ्या पांडुरंगा सारे गातो, माझ्या पांडुरंगा सारे गातो. शेवटची प्रक्रिया आहे. भगवान परमात्मा सुखरूप आहेत आणि त्याचे आपण अंश आहोत. तो जर सुखरूप असेल तर आपण कसे असायला पाहिजे? तो जर आनंद रूप असेल तर आपण कसे असायला पाहिजे? तो जर आनंद घन आहे तर आपण कसे असायला पाहिजे? आपण कथेत सुद्धा तोंड सोडून दाव्याला कसे बसत? सकाळी होते का दाव्याला? याच्या पाठीमागे कारण काय जर असेल तर त्या कारणाचा शोध माऊलींनी घेतला आणि ते कारण निरस्त करण्याकरता जो उपदेश केला, जो ग्रंथ लिहिला, तो ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी. तो उद्या आपल्याला उर्वरित वेळेमध्ये पाहायचा आहे. आज या ठिकाणी या कथेची वेळ संपलेली आहे, 9:15 झालेली आहेत. म्हणून आपल्या या जीवाला ज्याच्यामुळे दुःख होतं, ज्याच्यामुळे पीडा होते, ज्याच्यापासून आलेलो आहोत त्याचंच दर्शन का होत नाही? या सर्व दुःखताची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आपल्याला उद्याच्या कथेमध्ये पाहिजे आहे. आज या ठिकाणी झालेली सेवा ब्रह्मलीन परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन श्री दत्त दिगंबर महाराज यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण करा. यजमान आरतीची तयारी करतील तोपर्यंत एक संकीर्तन. जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. नदींद्रायणीच्या
तिरी सोनियाचा पिंपळ द्वारी नदी इंद्रायणीच्या तीरे सोनियाचा पिंपळ द्वारे दारी सोनियाचा पिंपळ अंगिरेणा बोले ऐसे बळ द्वारी सोनियाचा पिंपळ अंगिरेणा बोले ऐसे बळ माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली अमुचे ज्ञानेश्वर माऊली अमुचे ज्ञानेश्वर माऊली अमुचे ज्ञानेश्वर माऊली माऊली गुरु माऊली 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 गुरु माऊली अमुचे ज्ञानेश्वर माऊली आमचे ज्ञानेश्वर माऊली आमचे ज्ञानेश्वर माऊली अण्णा बोला. धन्यवाद महाराज. आज आमच्या या शहापूर गावी विष्णुदत्त महाराज आश्रमात दत्त दिगंबर महाराज यांचे हे 9वे पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्तानं आपली ज्ञानेश्वरी भावकथा ही कथा ठेवलेली आहे. ती कथा आपण आणि तुमच्या सर्व सहकार्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि सरळ आणि साध्या सोप्या शब्दात सांगली. याबद्दल मी आपलं या विष्णुदत्त महाराज देवस्थान ट्रस्ट तसेच शहापूर ग्रामस्थ आणि या पंचक्रोशीतून आलेल्या सर्व भक्तगणातर्फे आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो आणि आभार मानतो. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत मनोवेदेला माझा आरती ज्ञान राजा टाळी वाजवा सर्वांनी. कैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदेला माझा लोपले ज्ञान जागी इतने नाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा मा कैवल्य तेजा सेवेती साधू संत मनोवेदेला माझा प्रगट गोय बोले विश्व ब्रह्माचे केले रामाजनाद